मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक शहरामधील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हे शाखा अंबड युनिट 3 न अवघ्या 3 दिवसांमध्ये उघडकीस आणलाय। यामध्ये सुमारे 22,94,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। फिर्यादी प्रदीप अहिरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 55 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासले आहेत आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामसेतू ब्रिज परिसरामध्ये सापळा रचला। यामध्ये अमोल हटकर आणि संजय उर्फ भुऱ्या दुबे या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांच्या ताब्यामधून चोरीस गेलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेनं केली आहे। प्रदीप अहिरे शिवाजीनगर मध्ये राहतात। 23 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत ते त्यांच्या गावी परभणी येथे गेले होते। त्या दरम्यान त्यांच्या घरात चोरी झाली होती। सोन्या चांदीचे त्यांचे आभूषण होते ते सगळे चोरीला गेले होते। त्याबाबत पोलीस ठाणे गंगापूर येथे तक्रार प्राप्त झाली होती। गुन्हा दाखल करण्यात आला होता। युनिट 3 चे आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत गुन्हे शोध पथकाचे मोतीलाल पाटील आणि त्यांची टीम, त्यांनी त्याबाबत सगळी माहिती काढली आणि समांतर तपास केला। गंगापूर पोलीस ठाणेकडे गुन्हा दाखल होता। समांतर तपासामध्ये जो 55 पेक्षा अधिक फुटेज तपासले त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले। ते आरोपी निष्पन्न झाल्यानंतर इथे फिर्यादी तक्रारदार सुद्धा नसल्याने मग त्यांच्याकडूनही थोडंसं मिसमॅच होत असल्यामुळे सापळे लावण्यात आले। त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले। आरोपी निष्पन्न झाल्यानंतर फिजिकली माहिती मिळाली की ते सराफ बाजार येथे ते जे चोरीचे दागिने ते विकायला जाणार आहेत, तिथूनच एक माहिती मिळाली। त्यानंतर मग टीम तिथे गेली, व्हेरीफाय केले, 2 निष्पन्न ताब्यात घेतले। त्यांच्याकडून ते जे आहे सोनं चोरीला गेलं होतं ते मिळालं। जवळ 22 लाखाचं सोनं आहे, 1.5 लाखाची चांदी आहे। सगळे जसंच्या तसं रिकव्हर करण्यात आलेले आहे। त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सरांनी सूचना दिल्या होत्या की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये जे कोणी बाहेर लग्न कार्यानिमित्त किंवा फिरायला किंवा इतरत्र गावी जात असतील तर त्यांनी आपापले दागिने सांभाळून किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे किंवा सोबत घेऊन जावे। त्याबाबत आमची गस्त वगैरे जी वाढवण्यात आलेली आहे, परंतु काही अंशी बऱ्याच लोकांना त्याची अद्यापही गंभीरता नाही आहे। परंतु असा काही प्रकार झाल्यानंतर मग त्यासाठी पोलीस यंत्रणा सगळी कामाला लागते। त्या पोलिसांकडून आव्हान आहे की आपण आपले जे दागिने सुरक्षित आहेत तर त्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि जर काही असा आपल्याला इश्यू असेल त्याबाबत पोलिसांना खबर द्यावी। किरण आहेर, C24 तास, नाशिक।